भाजप नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम संजय राऊतांनी केलं। त्याचबरोबर सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे पाय धरले तर शरद पवारांची भांडी घासतात अशी टीका प्रसाद लाड यांनी राऊतांवर केली। नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहित असताना मला संजय राऊतांना सांगायचं आहे, 14 वर्ष ज्या पत्राचाळीतील गोरगरीब मराठी रहिवाशांना नरकात ठेवण्याचं काम तू जे केलं त्याच्यावर देखील एक पुस्तक लिहिलं असतं तर बरं झालं असतं। माननीय नरेंद्र मोदीजींचे आणि माननीय शरद पवारांचे आणि कैलासवासी शिवसेना प्रमुखांचे संबंध काय होते याची पोचपावती शरद पवारांच्या घरात भांडी घासणाऱ्या संजय राऊताला देण्याची गरज नाहीये। नरेंद्र मोदींच्या पायाची धूळ चाटण्याची देखील संजय राऊताची लायकी नाहीये। स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांनी शिवसेना संपवली, शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी जी शिवसेना चालली होती त्या शिवसेनेला कोणाकोणाला नेऊन विकलं, सोनिया गांधीच्या पाया पडले, राहुल गांधीचे पाय चाटले, शरद पवारांची भांडी घासली, याच्या पलीकडे अजून संजय राऊताला उद्धव ठाकरेकडनं काय करून घ्यायचं हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोर आणि शिवसैनिकाच्या पुत्राची हाल होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यात येत आहे। तर दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपनं तिरंगा यात्रा काढली। नाशिकच्या पंचवटी कारंजा भागामध्ये भाजपची ही तिरंगा यात्रा निघाली। मंत्री गिरीश महाजन तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले। माजी सैनिक, शहरातील लोकप्रतिनिधी यासह नागरिक सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्करानं यशस्वी कामगिरी केल्यानं ही तिरंगा रॅली काढण्यात आली। यासाठी शिवसेना युबीटीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये हंडा मोर्चा काढला। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक उपस्थित होते। तर पाण्यासाठी महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन आंदोलनात सहभाग घेतला। क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। आदित्य ठाकरे पायी स्वतः लोकांमध्ये चालत चाललेले आहेत। दादा काय म्हणणार, एकंदरीतच पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। मी सुद्धा या शहरातच राहणार आहे। मला आठवत असेल आमचं सरकार असताना आम्ही अनेक इथे गोष्टी केल्या होत्या, चांगली कामं केली होती। मग ते घनकचरा व्यवस्थापन असेल, रस्त्यासाठी जे आम्ही अनेक निधी दिला होता, शाळेची कामं असतील, खूप असतील। पण आज आपण पाहतोय ह्या नगरावर, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरावर प्रेम असणारं ह्या सरकारमध्ये कोणीच नाहीये। 12 दिवसातून एकदा पाणी येतं। ही परिस्थिती कधीही अशा ह्या शहराच्या इतिहासात नव्हती आणि एवढी परिस्थिती बिकट होईल हे कोणालाही वाटलं नव्हतं। पण दुर्दैव असं आहे की सरकारचे डोळेच बंद आहेत। पण जो काय 1 महिनाभर आंदोलन चाललेलं आहे, भाजपने सुद्धा आरोप केलाय की त्यांची जी काय ड्रीम प्रोजेक्ट होता उद्धव ठाकरे साहेबांनी मंजुरी दिली होती तो तुमच्या कार्यकाळातच रखडला। बघा, आरोप करणारे 10 वर्ष सत्तेत बसलेत, आमची 2.5 वर्ष सोडली तर। आरोप करणारे केंद्र सरकारमध्ये 11 वर्ष बसलेले। आरोप करणारे आमच्यासोबत महानगरपालिकेत होते आणि हेच आरोप करणारे आज देखील सत्तेत बसलेले आहेत। सगळी सत्ता काबीज करून तुम्हाला फक्त आरोप करता येतात का? कामं करता येत नाहीत। हाच मुद्दा आहे, भाजप फक्त आरोप करतं, कामं काही करत नाही। परंतु एक साधा नियोजनाचा सगळा प्रश्न घेऊन अंबादास दानवे यांनी कळीचा मुद्दा उभा केलेला आहे, परंतु योजनेला विरोध आहे असं बोलता येते। योजनेला विरोध नाहीच आहे तुमचा। पाणी द्यायला विरोध कोणाचा असेल का? उलटा आम्ही तर रस्त्यावर आलो की पाणी द्या। डिस्ट्रीब्युशन मेन मुद्दा आहे। आपण पाहतो हाच मुद्दा आहे, पाण्याचाच मुद्दा आहे। असं काऊन आलं? पाणी नाही, आंघोळीला 8 दिवस होईल, 8 दिवस झाले आंघोळीला पाणी नाहीये। आंघोळीला पाणी नाही. 8 दिवस झाले आंघोळ नाहीये, 8 दिवस झाले आंघोळ नाहीये। काय म्हणणं आहे तुमचं, काय म्हणणं आहे? नळाला पण पाणी येत नाहीये, नळाला पाणी येत नाही, 8 दिवस झाले आंघोळीला पाणी नाहीये। आंघोळीला पाणी भेटत नाही, आंघोळ करत नाही। नाही, मुक्काच वाढीला राहतो मी। म्हणून काय म्हणणं आहे नेमकं? गेले 15 दिवस झाले पाणी नाही, त्यांना आंघोळीला सुद्धा पाणी नाही। त्याच्या प्रतिकात्मक म्हणून तो मोर्चाला सहभागी झालेला आहे। 15 दिवस झाले त्याला आंघोळीला पाणी नाही असं त्याचं म्हणणं आहे। आपण मोर्चामध्ये अशा गमती सुद्धा झालेल्या आहेत, ज्याचा अर्धवट साबण लावून अंगाला आलेला आहे। त्याचं म्हणणं आहे की 15 दिवसातून पाणी भेटत नाही, त्यामुळं त्याची आंघोळ अर्धी राहिलेली आहे। प्रतिकात्मक जरी असला तरी बऱ्याच अडचणी पाण्यामुळे
महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई संरक्षण दलाची मोठी कामगिरी. पाकिस्तानचे 600 पेक्षा जास्त ड्रोन पाडले. भारताच्या 1000 पेक्षा अधिक तोफा, 750 शॉर्ट रेंज मिसाईलचा दणका. काश्मीर खोऱ्यातील सक्रिय 14 दहशतवाद्यांची ओळख. गुप्तचर यंत्रणांना पटली तर गेल्या 48 तासात 6 दहशतवाद्यांचा खात्मा. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक. गृहमंत्री अमित शहा, एनएसए अजित डोवाल यांची मोदींसोबत चर्चा. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानला भर दिवसात तारे दाखवले, तर पाकिस्तानला आर्थिक मदत म्हणजे दहशतवाद. पाकला आर्थिक मदत करणाऱ्या आयएमएफला राजनाथ सिंग यांचा इशारा. भारताच्या कारवाईनंतर घाबरला पाकिस्तान. पाकचं लष्करी मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादला हलवलं जाणार. सुरक्षेच्या दृष्टीनं पाकिस्तान सरकार घेणार निर्णय. नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते नवीन मल्टी एजन्सी सेंटरचं उद्घाटन. ऑपरेशन सिंदूर हे मोदींच्या प्रबळ इच्छाशक्तीसह तिन्ही सैन्याच्या अतुलनीय प्रहार क्षमतेचं हे प्रतीक असल्याचं केलं विधान. युपीए काळामध्ये शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली, तर खून प्रकरणात अमित शहांना बाळासाहेबांनी वाचवलं. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि पवारांनी मदत केली. नरकातला स्वर्ग या पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट. मी कथा, कादंबऱ्या, बालवाङ्मय वाचणं कधीच सोडलंय. राऊतांच्या पुस्तकावरून मुख्यमंत्र्यांचा टोला, तर पुस्तकाचं नाव नरकातला राऊत असं ठेवायला हवं होतं. बावनकुळेंनीही घेतला समाचार. मंत्री जयकुमार गोरे बदनामी आणि खंडणी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची चौकशी. वडूज पोलिसांनी घरी जाऊन तब्बल 3.5 तास चौकशी केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना युबीटीचा हंडा मोर्चा. पाण्यासाठी हंडा डोक्यावर घेऊन महिलांचा आंदोलनात सहभाग. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. आणि वानखेडे स्टेडियममधील स्टँडला शरद पवारांचं नाव. रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांच्या नावाच्या स्टँडची उभारणी. तर पवारांचं क्रिकेटमध्ये मोठं योगदान. फडणवीसांकडून गौरवोद्गार. 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. जेजुरी गडावर दुपारच्या सुमारास पावसाची हजेरी. गडाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे भाविकांची आणि व्यापाऱ्यांची उडाली धांदल. सोलापूरच्या वडजी गावात मुसळधार पावसाची हजेरी. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं उडाली तारांबळ. शेतकऱ्यांसह गावातील नागरिकांचं मोठं नुकसान. सिल्लोड शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. अहमदनगरच्या लोणी परिसरामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, तर शेती पिकांचं नुकसान होण्याची भीती. सलग तिसऱ्या दिवशी अकोल्यात पावसाची हजेरी. बाभुळगाव, पळसो, दहिगाव, गावंडे भागाला झोडपलं. नदी नाले ओसंडून वाहण्यास सुरुवात. उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता. मागील 4 दिवसांपासून येवल्यामध्ये पावसाचं थैमान. वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचा शेड अंगावर पडल्यानं 1 जण गंभीर जखमी. तापमानातील बदलासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चाळीत साठवून ठेवलेल्या हजारो क्विंटल कांदा सडू लागला. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संकटात.